कोण म्हणे? पोरग म्हणे. दिनकर पाटील लय हसा लागले बा आज. हा, एक इंजेक्शन ठेव जाते तर ती हसली की इंजेक्शन देऊन द्यायचं. शेषराव पाटील इंजेक्शन द्या एक. ते दोघं पाऱ्यावालेच आहेत, मित्र मित्र आहेत. ऐका, हा थोडं भजन करू आपण सर्वांनी, हात वर करून भजन करा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. टाळी एक टाळी एक, हा सारखी वाजवा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. बोला. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हरी हरी. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 हरि बोल. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री हरि हरि. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. 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 जय श्री तुकाराम, श्री तुकाराम, जय तुकाराम, जय तुकाराम. श्री तुकाराम, श्री तुकाराम. श्री ज्ञानेश्वर भगवान की जय.
शक्तिनाथ महाराज भगवान की श्री जय. सोपान देव महाराज महाराज की आदि शक्ती मुक्ताबाई की जय. एका एका कलेने वाढायला लागले, मोठे व्हायला लागले. मोठे होत असताना फार गोंडत दिसायला लागले. मी सांगितलं की गरिबाची संपत्ती ही त्यांची मुलंच असतात. मी इथं होतो की मनुष्याने कर्म एवढं सुंदर करावं की त्या कर्माने आपल्या मुलाची प्रगती होईल. उत्पद्यन्ते विलीयतम दरिद्राणाम मनोरथः या न्यायाने विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला मोठा आनंद व्हायला लागला. आपली लहान लहान लेकरं चौघ भावंड एका एका कालामध्ये खेळायला लागली. यांचा 2-2 वर्षाचा फरक आहे. 8 वर्षाचे जर निवृत्तीनाथ असतील तर 6 वर्षाचे ज्ञानोबाराय, 4 वर्षाचे सोपान काका आणि 2 वर्षाचे मुक्ताबाई. 2-2 वर्षाचा फरक आहे. रांगायला लागले, खेळायला लागले. पण गावातल्या मुलांसोबत खेळायला जायचे तर गावातली मुलं त्यांना सोबत खेळू देत नव्हती. त्यांना स्पर्श सुद्धा करू देत नव्हती. गावातल्या लोकांनी यांना आता वाडीत टाकलं होतं. गावात सुद्धा प्रवेश निषिद्ध होता यांना. गावाच्या बाहेर अर्ध्या किलोमीटर असणाऱ्या सिद्धबेटात राहायचे. पण गावातल्या काही मुलांबरोबर खेळायला यायचे तर मुलं सुद्धा म्हणायचे, ए हे विटाळसी आहेत, संन्यासाची पोरं आहेत, म्हणून बाजूला काढत होते. आतापर्यंत आपली लेकरं लहान होती, आनंद होता विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला. पण आपली लेकरं मोठी झाली आणि आता मोठी झालेली लेकरं मुलात सुद्धा यांना खेळू देत नाही. गावातली एखादी ब्राह्मणाची स्त्री तिने जर आपल्या मुलांबरोबर या चौघांपैकी एकाला पाहिलं तर ती म्हणायची, बंड्या घरात हो, यांच्यासोबत खेळू नको, हे विटाळशी आहेत, हे संन्यासाची पोर आहेत, म्हणून अवहेलना केली जात होती. विठ्ठलपंतांनी अशी काही दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिली. पण विठ्ठलपंतांना वाटलं आपल्या मुलांना न्याय मिळवून दिला पाहिजे. आपण जिवंत आहे तोपर्यंत बरं आहे, पण आपण गेल्यानंतर जर आपल्या मुलांना त्रास झाला तर यांचा काय तोटा आहे, यांचे काय अपराध आहे. यांनी जन्म घेतला, आपल्या पोटी जन्माला आले, हाच त्यांचा अपराध आहे, बाकी काही नाही. म्हणून विठ्ठलपंत गावातल्या काही ब्राह्मणांकडे गेले आणि त्यांनी ब्राह्मणांना सांगितलं की मला तुम्ही काहीतरी न्याय द्या. पण ब्राह्मण ऐकत नव्हते. सिद्धोपंतांकडे गेले, जे सासरे आहेत सिद्धोपंत त्यांच्याकडे गेले. सिद्धोपंतांना सांगितलं, मामाजी तुम्ही एक करा ना. म्हणे त्यावेळेस घरात सुद्धा घेता येत नव्हतं सिद्धोपंतांना, कारण यांना जर घरात घेतलं तर गाव आपल्याला वाळीत टाकेल. दारातूनच आम्हाला काहीतरी न्याय मिळवून द्या, काहीतरी आमच्यासाठी काहीतरी तुमच्या शास्त्रात न्याय आहे का तेवढं सांगा. ठीक आहे म्हणे, मी ब्राह्मणाच्या कानावर टाकतो. पण एवढा त्रास पाहून विठ्ठलपंतांना थोडी उद्विग्नता वाटली आणि विठ्ठलपंतांना वाटलं चला आपण नेमकं आळंदी सोडून काही दिवस बाहेर तरी जाऊ. मग आळंदी सोडून ते त्र्यंबकला तीर्थयात्रा करायला निघाले. त्र्यंबकला जात असताना मध्यभागी ते भीमाशंकर वरून ज्या ठिकाणी शंकराच्या पिंडीतून पाणी वाहते, शंकराच्या शिवलिंगातून ज्या नदीचा उगम आहे त्या भीमा नदीचं दर्शन करून ते थेट त्र्यंबकेश्वराला आले. असं म्हणतात ते 7 महिने त्र्यंबकला राहिले आणि त्यातल्या 6 महिने त्र्यंबकला एक ब्रह्मगिरी नावाचा पर्वत. त्र्यंबकची असं म्हणतात नामा म्हणे प्रदक्षिणा आणि त्याच्या पुण्या नाही गणना. जो कोणी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतो त्याच्या पुण्याला गणना नाहीये. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. ब्रह्मगिरी जर डोळ्याने पाहिली त्र्यंबकची, म्हणून त्र्यंबकला सुद्धा जा, नाशिकला गेले तर ब्रह्मगिरी जर डोळ्यांनी पाहिलं तर त्याला यम लोकात जावं लागत नाही, त्याला यम घ्यायला येत नाही, त्याला विष्णूचे दूध घ्यायला येतात. असा ब्रह्मगिरी पर्वत. कपिल मुनी तिथं राहत होते. गौतमांचा मोठा आश्रम आहे वर. त्र्यंबकला गेल्यानंतर त्र्यंबक राजाचा इतिहास कळेल. मला वाटतं कार्तिक मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्र्यंबकच्या त्या ब्रह्मगिरीची परिक्रमा आपले वारकरी करत असतात आणि त्या परिक्रमेला आम्ही सुद्धा नेहमी जातो. एकादशीच्या मला वाटते मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला ब्रह्मगिरीची परिक्रमा असते. मार्गशीर्ष वद्य एकादशीला ब्रह्मगिरीची परिक्रमा असते. 8 ते 10 तास लागतात. तरुण चालणारा असेल तर एवढ्या ब्रह्मगिरीला परिक्रमा करावी लागते. ब्रह्मगिरीला परिक्रमा करावी लागते. ब्रह्मगिरीला गेले आणि ब्रह्मगिरीला 6 महिने त्यांनी परिक्रमा केली. किती महिने? झोपले का तुम्ही?
6 महिने परिक्रमा केली. 1 2 दिवस 3 दिवस नाही, 6 महिने. दररोज 6 ते 8 तास लागायचे. सकाळी ब्रह्ममुहूर्त. आता ब्रह्मगिरी आताच जंगली भाग आहे. आता जर तुम्ही ब्रह्मगिरीमध्ये गेले ना, त्र्यंबकला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला, तर सध्याच तिथं वाघ बिग असे हिंस्र पशु आत्ता दिसतात. आत्ता एकटा मनुष्य परिक्रमा करू शकत नाही. काहीतरी लोक सोबत घेऊन 20-25 लोक घेऊन परिक्रमा करावी लागते. त्यावेळेस त्या काळात 750 वर्ष आधी यांनी परिक्रमा केली. 6 महिने दररोज भिक्षाटन करावं, आपल्या लेकरांना खाऊ घालावं आणि लेकरांच्या सोबत परिक्रमा करावी. रुक्मिणी माता, विठ्ठल पंत, चौघ भावंड. एक दिवस असं घडलं. सकाळची वेळ होती. देशराग. सकाळची वेळ होती. सकाळची वेळ होती. सकाळच्या वेळेला ब्रह्ममुहूर्तावर विठ्ठल पंत उठले, मुलांना स्नान घातलं. रुक्मिणी मातेने आपल्या लेकरांना वल्कल धारण करायला लावली, काहीतरी आणि निघाले. थोडा थोडा अंधार होता समोर, आणि आता थोडं काहीतरी समोरचं जवळचं दिसत होतं. हिवाळ्याचे दिवस होते. थोडं काहीतरी दिसत होतं, अंधुक अंधुक असं समोरचं. विठ्ठलपंतांच्या काखेमध्ये मुक्ताबाई आहे. एका हाताला ज्ञानोबारायांचा हात धरलेला आहे, आणि सोपान काका रुक्मिणी मातेच्या बोटाला धरलेला आहे. बदला, रुक्मिणी मातेच्या बोटाला धरलेला आहे. मोठा दुःखद प्रसंग आहे का? सोपान काकांनी आईच्या बोटाला धरलेलं आहे. विठ्ठलपंतांच्या काखीत मुक्ताबाई आहेत आणि बोटाला ज्ञानदेवांनी धरलेलं आहे. आणि निवृत्तीनाथ या सर्वांच्या मागे चालतात, कारण ते मोठे आहेत. पुढे माता रुक्मिणी आणि सोपान काका, मागे मुक्ताबाई, ज्ञानदेव आणि विठ्ठलपंत, आणि त्यांच्या मागे निवृत्तीनाथ चालतात. सकाळची वेळ आहे, ब्रह्ममुहूर्त आहे. थोडं काहीतरी समोरचं दिसतंय. तेवढ्यात जंगलातून, एवढ्या घनदाट अरण्यातून चालत असताना, ही लहान लहान लेकरं सोबत असताना, एका वाघाने जोरात डरकाळी फोडली. वाघाने डरकाळी फोडली, त्या डरकाळीला भिवून त्यांची सगळ्यांची दिनवान अवस्था झाली. वाघ इथं जवळच आहे की काय, म्हणून ते इकडे तिकडे धावायला लागले. रुक्मिणी कुठेस, रुक्मिणी ये माझ्या जवळ, म्हणून विठ्ठलपंतांनी रुक्मिणीला आपल्या जवळ घेतलं. तिघही भावंड, मुक्ताबाई आणि ज्ञानदेव विठ्ठलपंतांच्या जवळ होते, आणि सोपान काकाच्या करंगाळीला रुक्मिणी मातेने सोडलं नाही. एका झाडाच्या आड ते एका 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 कोपऱ्यात लपले. आणि तेवढ्यात त्या गडबडीमध्ये निवृत्तीनाथ कोण्या एखाद्या रस्त्याने निघून गेले. ते निघूनच गेले. रुक्मिणी माता विचार करत होती, माझा निवृत्ती कुठे, माझा निवृत्ती कुठे, माझा निवृत्ती कुठे, माझा निवृत्ती कुठे. पण निवृत्तीनाथ तिथून निघून गेले होते. निवृत्तीनाथ त्यांना दिसत नव्हते. पण निवृत्तीनाथ गेले कुठं? आता निवृत्तीनाथांच्या उदय होण्यासाठी आला होता, कारण निवृत्तीनाथ हे सदाशिवाचा अवतार आहेत. निवृत्तीनाथ तिथनं निघून गेले. फार पाहिलं, सकाळ झाली, तोपर्यंत तिथंच होते. तांबडं फुटलं, उजळायला लागलं. उजळल्यानंतर सगळीकडे निवृत्तीनाथांना जंगलात पाहिलं, पण निवृत्तीनाथ काही कुठं दिसले नाही. आई रडत होती. आईच्या डोळ्याला पाझर होता, माझा निवृत्ती कुठं गेला असेल, माझा निवृत्ती कुठं गेला असेल. पण विठ्ठलपंतांना माहित होतं, माझा निवृत्ती म्हणजे निवृत्ती नाही, माझा निवृत्ती सदाशिवाचा अवतार आहे, तो साक्षात महादेव आहे. माझा निवृत्ती कुठं गेला असेल? निवृत्ती कुठं गेले नाही. निवृत्ती रायांना नियतीनेच घेऊन गेले होते. निवृत्तीनाथांना बोलवलं होतं. त्यांचे गुरुजी म्हणजे कोण? गहिनीनाथ त्यांचे गुरुजी आहेत. नाही का आपण म्हणतो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओढला गहिनी प्रती, आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. एका गुफेमध्ये गहिनीनाथ ध्यानस्थ बसले होते. आणि त्या गुफेच्या दिशेने निवृत्तीनाथ तिथं गेले. आणि निवृत्तीनाथांनी त्या गुफेमध्ये गेल्यानंतर पाहिलं, समोर कोणीतरी दिव्य तेज पुंज आहे. निवृत्तीनाथ तिथं पद्मासन लावून बसले. ध्यानस्थ असलेले ते गहिनीनाथ होते. गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु आहेत, नाथ परंपरेतले आहेत. गहिनीनाथांची, निवृत्तीनाथांची परंपरा ही नाथ परंपरा आहे. आपल्या संप्रदायाच्या 3 परंपरा आहेत. एक आपला संप्रदाय नाथ संप्रदायाला लागून आहे, एक नाथ परंपरा आहे, एक चैतन्य परंपरा आहे, आणि एक आनंद परंपरा आहे. आपण त्याला 3 संप्रदाय म्हणतो.
3 संप्रदायांचा मिळून एक संप्रदाय झाला. त्या संप्रदायाचं नाव आहे वारकरी संप्रदाय. पहिला संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय निवृत्तीनाथांकडून, दुसरा संप्रदाय म्हणजे चैतन्य संप्रदाय तो तुकोबारायांकडून, आणि तिसरा संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय तो एकनाथांकडून. या तिन्ही संप्रदायाचे संत आपल्याकडे आहेत. त्या तिन्ही परंपरा तुम्हाला सांगतो कशा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा नाथ संप्रदायाची परंपरा. आदिनाथ म्हणजे साक्षात भोलेनाथांनी मास्याच्या पोटातून उपदेश केला. कोणाला? मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. त्या मास्याच्या पोटातून मच्छिंद्राने ऐकला म्हणून मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्राने बोध मग गोरक्षाला, गोरक्षाने गहिनीनाथाला, आणि गहिनीनाथांनी साक्षात निवृत्तीनाथांना केला, आणि निवृत्तीनाथांनी नंतर तोच ज्ञानोबाऱ्यांना केला. ही नाथ परंपरा, नाथ संप्रदाय. दुसरा संप्रदाय चैतन्य संप्रदाय तो तुकोबारायांचा आहे. तो कसा? तुकोबाराय म्हणतात मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ. पहिले महाविष्णूनी, मग महाविष्णूनी कोणाला? हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी. हंसरूपी असणाऱ्या श्रीहरीला, हंसरूपी श्रीहरीने ब्रह्म्याला, ब्रह्म्यानी नारदाला, नारदांनी व्यासांना, व्यासांनी राघव चैतन्याला, आणि बाबाजी राघव चैतन्यानी बाबाजी चैतन्याला, आणि बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी तुकोबारायांना. दुसरा संप्रदाय चैतन्य संप्रदाय. आणि शेवटचा संप्रदाय दत्त संप्रदाय. आपण दत्तांना मानणारेही आहोत, आपण दत्त संप्रदायाची आहोत, आपण नाथ संप्रदायाची आहोत, आणि आपण आनंद चैतन्य संप्रदायाची आहोत. दत्त संप्रदायाचे कसे? ऐका काय. जो का निर्गुण निराभास तेथून उद्भव शबल ब्रह्मास, आदी नारायण म्हणती त्यास तो सर्वांचा आदी गुरु. नाही का? तयाचा ब्रह्मानुग्रहित. आदिनारायणे ब्रह्माला, ब्रह्म्यानी अत्रीला, अत्रीचं उपदेशित, अत्री पाद प्रक्षाळित श्री अवधूत दत्तात्रय. अत्रींनी ऐका, आदिनारायणांनी ब्रह्म्याला, ब्रह्म्यांनी अत्रीला, अत्रींनी आपला पुत्र असणाऱ्या दत्ताला. दत्तात्रय उपदेश परंपरा. सहस्त्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा. दत्तात्रयाचे 3 शिष्य, त्यातले जनार्दन महाराज, आणि जनार्दन महाराजांनी जनार्दन कृपेस्तव जान समुड निरसले बहुबंधन शरण एका जनार्दन झाली संपूर्ण परंपरा. आदिनारायणी ब्रह्म्याला, ब्रह्म्यानी अत्रीला, अत्रीने दत्ताला, दत्तांचे 3 शिष्य, त्यातले जनार्दन महाराज, जनार्दन महाराजांनी नाथ महाराजांना. ही दत्त संप्रदायाची परंपरा, तुकोबारायांची चैतन्य संप्रदायाची परंपरा, आणि ज्ञानोबारायांची नाथ संप्रदायाची परंपरा. या नाथ संप्रदायाचं ज्ञान उदयाला आणायचं होतं म्हणून गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना तिथे बोलावलं. ते सासू सुनान हे नेहमीच ऐकाल तुम्ही, पण असं काहीतरी ऐकत जा. ज्ञानोबारायांनी तर क्रांती केली. का क्रांती केली? कारण निवृत्तीनाथांपर्यंत एकच गुरु, एकच शिष्य परंपरा होती. म्हणजे मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथ आणि गहिनीनाथ, एकच शिष्य आणि एकच गुरु. मच्छिंद्रांनी गोरक्षाला, गोरक्षांनी गहिनीनाथांना, आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना. एकच शिष्य परंपरा. पण निवृत्तीनाथांनी ज्यावेळेस ज्ञानोबारायांना उपदेश केला त्यावेळेस ज्ञानोबारायांनी लोपले ज्ञान जगी प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची लोपले ज्ञान जगी हितने नाती कोणी. लोपले ज्ञान जगी तने नाती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राधा कैवल्य तेजा सेवके साधू संत मनुवेदला लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. अवतार पांडुरंग नाव. लोपलेलं ज्ञान ज्ञानोबारांनी सगळ्यांना उघड केलं. मेळविली मांदी वैष्णवांची. मांदी शब्दाचा अर्थ अन्नछत्र. उघड अन्नछत्र दिलं ज्ञानोबारांनी सगळ्यांना. ज्ञान या कोणी घेऊन जा. ज्ञानोबारांनी एक शिष्य एक गुरु परंपरा ठेवली नाही, अनेक शिष्य परंपरा. म्हणून आपल्यासारख्या बहुजन लोकांकडे आलंय, नाहीतर हे ब्राह्मणाकडेच राहिलं असतं. पण ज्ञानोबारांनी सगळ्या जातीपातीच्या लोकांना हे ज्ञान वाटलं. गहिनीनाथ गेली, तिकडे गेलो. गहिनीनाथ गेली. गहिनीनाथांचा विचार, गहिनीनाथ नंतर कुठंच दिसले नाहीत.
मग पुढे विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी पुढे त्र्यंबकवरून आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर विठ्ठलपंतांना वाटलं की आपल्या लेकरांना या समाजाने समाजामध्ये घ्यावं, आपल्या नंतर आपल्या मुलांची काय गती आहे, म्हणून ही आल्यानंतर घृष्णेश्वरवरून आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर म्हणे आता माझ्या मुलांना यांनी घेतलं पाहिजे, समाजात घेतलं पाहिजे. तेवढ्यात 6 महिने संपत आले आणि 6 महिन्यानंतर साक्षात निवृत्तीनाथ घरी आले. निवृत्तीनाथ घरी आल्यानंतर बघितलं कोण आहे, म्हणे निवृत्तीनाथ आहेत. आनंद वाटला आई वडिलांना. असे बरेच दिवस निघून गेले. निवृत्तीनाथांनी मग ज्ञानदेवांना उपदेश केला. ज्ञानदेवासार चोजविले. मग मला निवृत्तीनाथांनी उपदेश केला असं ज्ञानोबाराय सांगतात. मग त्यानंतर आळंदीमध्ये प्रसंग मोठा कठीण आहे, सांगायला मोठा जळ आहे, मला माहिती आहे. गेले विठ्ठलपंत परत गावात. ब्राह्मण महाराज, भूदेव, देवा मला काहीतरी न्याय द्या, आमचं सोळा पण आमच्या लेकरांना तरी समाजात घ्या. ठीक आहे, काळजी करू नको म्हणे, आम्ही विचार करतो आणि कोण्या दिवशी ब्रह्मसभा भरवायची ते तुला सांगतो. ब्रह्मसभेचा दिवस ठरला. ब्रह्मसभेची तिथी सुद्धा काही संतांनी सांगितले. ब्रह्मसभा भरली. ज्ञानोबाराय ब्रह्मसभा भरल्यानंतर मोठमोठे पंडित समोर आहेत. संध्याकाळची वेळ होती. लेकरं झोपडीत झोपलेले होते. थोडी संध्याकाळ झाली होती. संध्याकाळच्या गोरज मुहूर्ताला सभा भरली होती. गोरज मुहूर्त होता. पहिले लग्न गोरज मुहूर्तावर होते जास्त लग्न. आता अभिजित मुहूर्तावर होतात. गोरज शब्दाचा अर्थ गायी आल्यानंतर, गो शब्दाचा अर्थ गायी आणि रज शब्दाचा अर्थ माती, म्हणजे रज शब्दाचा अर्थ माती, धूळ. गोरज म्हणजे गायीच्या पायाची माती, गायीच्या पायाची धूळ, असा एक मुहूर्त असतो संध्याकाळचा. म्हणजे जंगलातून गायी आल्या की त्यांच्या पायातून खुरातून धूळ उडते आणि ती धूळ त्या मंडपावर बसते आणि त्या गायीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून जुने लग्न गोरज मुहूर्तावर व्हायचे, संध्याकाळी व्हायचे. आता ते अभिजित मुहूर्तावर दुपारी लवकर होतात. बरं ते मुहूर्ताचं काही घेणदेण नाही. जोपर्यंत डीजेला पैसे संपत नाहीत आपण दिलेले, तोपर्यंत ते थांबत नाहीत. एकदा डीजेवाले थकले की मग त्यांचं लग्न सुरू होतं. एकदा जरा फ्रेश बसा आणि मोठ्या आनंदाने भजन करा. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. हा गेले आणि गेल्यानंतर आळंदीमध्ये ब्रह्मसभा भरली. मोठमोठे पंडित बसले होते. मी सांगितलं काशी नंतर 2 व्यासपीठ होते महाराष्ट्रात, एक पैठणचं आणि एक आळंदीचं. सभा भरली. सभेमध्ये पुरावे शोधायला सुरुवात झाली. काय केलं म्हणे आणि सांगा याचा अपराध. मग त्या एका सभेमध्ये काम करणाऱ्या एका कारकुनांनी अपराध सांगितला. महाराज, हे विठ्ठलपंत आपेगावकर आपल्या गावातील शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण सिद्धोपंतांचे जावई, काय यांचा अपराध. म्हणे यांनी संन्यास दीक्षा घेतलेली असताना गृहस्थाश्रम केला. गृहस्थाश्रम केल्यानंतर सुद्धा संन्यासाला मुलं झाली. संन्यासी असोनी भार्यशी संबंध, असे काही वचन आले लरा पांगरकरांकडे. म्हणे संन्यासाची मुलं ऐकलं सुद्धा नव्हतं, पण आता पाहायला मिळतं संन्यासाला मुलं झाली आणि हा म्हणतो आम्हाला समाजात घ्या. बघा, संन्यासाला परत समाजात घेता येतं का अशा अपराध्याला. मग धर्मशास्त्र पाहायला सुरुवात झाली. महाराज मामासाहेबांनी तर फार त्यांचं खंडन केलंय. धर्मशास्त्र पाहायला सुरुवात केली आणि त्या धर्मशास्त्रामध्ये पुरावे सापडत नव्हते. त्या ब्राह्मणांना काही सापडतच नव्हतं. ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना जो देहांत प्रायश्चित्ताचा अपराध जो 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 शिक्षा दिली ना आळंदीतल्या ब्राह्मणांनी, ती पळवाट आहे. मुळात ते कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही. देहांत प्रायश्चित्त कोणाला देतात मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माझ्याकडे काही पुरावे आहेत, मी पुराव्याशिवाय बोलत नाही कधीच. देहांत प्रायश्चित्त त्यांना द्या स्वतःच्या मुलीला किंवा मुली समान असणाऱ्या सुनेशी जो तिची इच्छा नसताना किंवा इच्छा असताना तिच्याशी रथ होतो, त्याला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षाशास्त्राने सांगितले. एवढा तर विठ्ठलपंतांचा अपराध नव्हता. ब्रह्मसभा भरली. त्या ब्रह्मसभेमध्ये एक जण बोलत होता. शेवटी ठरलं म्हणे, मायबाप
नाही का? मायबाप तुम्ही घेऊच नका बिनधास्त. मायबाप म्हणे मला काही करा, पण माझ्या लेकराला तुम्ही समाजात घ्या, काही सांगा, काही सांगा. तिथून नेमून दिलेला बोबदेव नावाचा ब्राह्मण, त्यांनी सांगितलं म्हणे, विठ्ठला, अरे तुला जर तुझ्या मुलांना समाजात घ्यावं आम्ही असं वाटत असेल तर तू देहांत प्रायश्चित्त घे, तुझं शरीर परत दाखव नको. शिक्षा दिली. विठ्ठलपंतांनी खाली मान घातली. विठ्ठलपंत कठोर झाले होते. विठ्ठलपंतांना आपल्या मुलाच्या कल्याणाशिवाय दुसरी वस्तू दिसत नव्हती, कारण आई वडिलांना आपल्या मुलाच्या कल्याणाच्या पलीकडे दुसरं काही दिसत नाही. विठ्ठलपंतांनी मान खाली घातली. भो देवा, ओ देवा, मला मान्य आहे, मी 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 तुमचं देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे, पण माझ्या लेकराला समाजात घ्या. विठ्ठला तुला देहांत प्रायश्चित्त. निघालं. संध्याकाळची वेळ होती, थोडी रात्र झालेली होती, समोरचं काही दिसत नव्हतं. न दिसत असताना पुढे झोपडीमध्ये आपल्या मुलांना मांडीवर घेऊन थोडंसं खाऊ घालून रुक्मिणी मातेने 2-3 मुलं आपल्या मांडीवर, त्यांची डोके मांडीवर आहेत. मुक्ताबाईचं डोकं मांडीवर आहे, आणि मुक्ताबाईला कुरवाळत 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 तिच्या डोक्याला हात लावत लावत रुक्मिणी माता आपल्या पतीची वाट पाहत होती की कधी माझे पतिदेव, कधी पंत येतात आणि त्यांना मी जेवायला वाढते. जेवायची वेळ झाली होती, मी त्यांना कधी जेवायला वाढते, ते कधी येतात, काय आळंदीतले ब्राह्मण त्यांना सांगतील, आपल्या लेकरांना समाजात घेतील की नाही, आपल्या लेकरांना सर्वांच्या बरोबरचा अधिकार मिळणार की नाही, असा विचार रुक्मिणी माता करत होती. सज्जनांनो, तेवढ्यात रात्रीच्या वेळेला सिद्धबेटात राहणाऱ्या त्या 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 आळंदीच्या दिशेने कान लागलेल्या रुक्मिणी मातेच्या कानावर काहीतरी पावलाच्या खुणा आल्या. पावलाच्या खुणा आल्या आणि कोण आहेत म्हणून पानाचा आवाज ओळखला. अरे, पतिव्रता स्त्री आपल्या पतीची पावलं सुद्धा ओळखते, त्या पावलावरून ओळखते की आपलेच पती आलेत म्हणून. ठीक आहे, त्यांच्याच पायाचा आवाज दिसतो, पण दररोज पावलं तर झपाझपा पडतात. आज जरा पावलं शांततेत आहेत. काय शांततेत पावलं आहेत, काय शांततेत आले असतील, काय निर्णय दिला असेल, पण कुलवान स्त्री तीच आहे, पतिव्रता स्त्री तीच आहे. आल्या आल्या आपल्या पतींना कुठं गेलते हो असं विचारते. ती पतिव्रता नाही आहे. काय बाया घरून निघाले की नाही का, ते आता विनोदाने जुने कीर्तनकार सांगतात, घरून निघाले की कुठं चालले हो, नाही असं विचारतात. तसं आपणही सांगितलं म्हणा, विचारून गेलं पाहिजे. काल बोललोच होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज एका पावलाची वाट पाहत होती. एका पावलाची वाट पाहत होती. रुक्मिणी मातेने घरातून तांब्या भरून काढला. समोर आलेल्या पतीने आपल्या पायातल्या खडा व चपला काढल्यात. रुक्मिणी मातेने आपल्या पतीच्या हातामध्ये तांब्या दिला. मालक, चूल भरा, मी तुम्हाला जेवायला वाढते. पंतांनी चूल भरली. भरल्यानंतर घरात आले. पंतांचा चेहरा थोडा पडलेला होता, पण मनात आस होती, माझ्या लेकराला हा समाजात घेईल, यांना अधिकार देईल चांगलं जगण्याचा. तेवढ्यात रुक्मिणी माता म्हणते, मालक जेवायला वाटते. नाही रुक्मिणी, तू जेवून घे, मला आता जेवायची इच्छा नाही. मग रुक्मिणी मातेने विचारलं, मालक, आळंदीतल्या ब्राह्मणांनी काय निर्णय दिला, काय सांगितलं आपल्या लेकरांसाठी, सांगा मालक, काय सांगितलं आपल्या लेकरांसाठी, काय निर्णय झाला. रुक्मिणी, असू दे, तू जेवून घे. नाही मालक, सांगा. ज्या अर्थी तुम्ही बोलत नाही त्या अर्थी गावातल्या कर्मठ ब्राह्मणांनी वेगळाच काहीतरी निर्णय दिला असेल. मग विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी, आळंदीतल्या ब्राह्मणांनी आपल्या लेकरांना त्यांच्या पोरांच्या बरोबर जर समान जीवन जगण्याचा अधिकार घ्यायचा असेल तर मला देहांत प्रायश्चित्त सांगितले. रुक्मिणी मातेच्या पायाखालची जमीन सरकली. रुक्मिणी माता म्हणते, मालक, काय करायचं म्हणजे रुक्मिणी, अगं, आपल्या निरपराध असलेल्या लेकरांना जर चांगलं जीवन जगावं असं आपल्याला वाटत असेल तर मला देहांत प्रायश्चित्त घेतलंच पाहिजे. मग रुक्मिणी माता म्हणतात, नाही प्रभू, तुम्ही एकटे नाही, मी सुद्धा तुमच्या बरोबर येते. मी नेहमी सांगतो ना, शास्त्र असं सांगतं, संकट काळामध्ये पत्नीची परीक्षा होते साहेब.
विपत्ती काले भार्या परीक्षा. संकट काळामध्येच पत्नीची परीक्षा होती. काही काही स्त्रिया काय सुंदर जीवन जगतात हो. मजुराच्या खोपडीत, एखाद्या फाटक्या झोपडीत आणि स्वतःच्या अंगावरच्या साडीला 10-10 गाठा बांधून कंबर कचून संसार करतात. त्या स्त्रिया लक्ष्मीच्या पलीकडे दुसऱ्या काहीच नाहीत बुवा. ज्या स्त्रिया मजुरी करून आणि साडीला 10-10 गाठा मारून सुद्धा आपल्या पतीचा चांगला संसार करतात ना, त्या पतिव्रतेच्या पलीकडच्या असतील कदाचित, मी असं म्हणतो. म्हणून अशी जर एखादी सुवासीन भेटली तर नक्कीच तिचं दर्शन करा, आपल्या पाहण्यातली जर असेल तर. रुक्मिणी माता म्हणते, नाही प्रभू, मी सुद्धा नाही रुक्मिणी, असं करू नको. अगं तू जर आली तर आपल्या लहान लेकरांचा सांभाळ कोण करेल? देहांत प्रायश्चित्त मला सांगितलं. रुक्मिणी असं करू नको. नाही मालक, मला यायचंय. दोघांचा आधार झाला. म्हणे आता काय करावं? ठीक आहे, ठरलं, उद्या आपण दोघांनी देहांत प्रायश्चित्त करायचं. आवाज दे पेटी. देहांत प्रायश्चित्त करायचं. आणि दुसरा दिवस उजाडला. पण रुक्मिणी मातेची एक इच्छा होती साहेब, की आम्ही जर गेलो तर आमच्या लेकरांना कोण चांगलं चांगलं करून खायला देईल. आज असं करते, माझ्या लेकरांसाठी चांगला पाहुणचार करते. आई आई असते साहेब. असं म्हणतात लोक, बापाचं अंतकरण जड असतं. पण एक सांगू, जरा मी माफी मागून बोलतो तुमचे, बापाचं अंतकरण जड नसतं. बापाला फक्त अंतकरण दाखवता येत नाही हो. बापाचंही अंतकरण मोठं आहे, नाही का पंचम? बापाचं अंतकरणही मोठं आहे. ते कोणीतरी असं लिहिलेलं आहे, एकदा त्या बापाच्या छातीला कान लावा आणि त्या बापाचं अंतकरण आहे का. आता बाप सांगायला पोरं पण पाहिजे ना कथेत. म्हातार लोकांना सांगू का बापाची सेवा करा म्हणून? बाप काय असतो? उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाळा हाकला, जिजू जिजू संसाराचा गाळा हाकला. फटामंदी हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापुर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, फटामंदी हासू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापुर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप काही बापाचंही प्रेम मोठं आहे, आईचं तर प्रेम सांगायचंच नाही गरज बाबा, नाही का? ओ आ
आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार आई जी मायेचा सागर तुला तिने जीवनाकार तळप त्या उन्हात रखरख त्या रानात राहिलेस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुळविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया आई मला हवी जीवन शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन आई देवापाशी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर तिला तिने श्री ज्ञानेश्वर भगवान की जय. आईचंही प्रेम तेवढं मोठं आहे बापाचंही प्रेम तेवढं मोठं आहे कोणाचंच प्रेम कमी धरता येत नाही आपल्याला आता बापाच्या खिशातून 1 रुपया काढून देणारी आई समजते पण आपल्या भविष्यासाठी 1-1 रुपया जोडून ठेवणारा बाप नाही दिसत. भाग्यवान आहेत ती लोक की ज्यांना आई वडिलांची सेवा करायला मिळते आणि आई वडिलांची कृपा छत्र ज्यांच्या डोक्यावर आहे ती लोक भाग्यवान आहेत. जिनके सर पर ममता की दुआएं हैं किस्मत वाले वो हैं जिनकी माएं हैं जिस्म तो होता है पर जान नहीं होती उनसे पूछो जिनकी मां नहीं होती लोरी सुनाती है चुपके सुलाती है याद तुम्हारी जब जब मुझको आती है आती ठेच तानुल्या लागली यशोदेच्या डोळा पाणी. जुनी कविता होती. जिथे आहेस तू आई तिथे आहे माया तिथे आहे माया. आईच्या चरणावर इथेच काशी इथेच ईश्वर प्रेमळ आई अथांग सागर इथेच काशी इथेच ईश्वर प्रेमळ आई अथांग सागर माया ममता उदंड देते थोर जीवाला घोर माऊली माऊली. अलौकिक आई वडिलांचे उपकार असतात ते आपल्यासाठी काही करतात.
श्यामची आई ऐकली. अनेक घटना आपण ऐकल्या. माझ्या लेकरांना कोण पाहुणचार करून देईल म्हणून रुक्मिणी मातेने त्या दिवशी असं म्हणतात की पुरणाच्या पोळ्या करायचा बेत होता. रुक्मिणी मातेने दिवसभर स्वयंपाक केला. मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ते आज तुला पुरणाच्या पोळ्या करून घालते बरं. ज्ञानदेव नव्हते, सोपाना, अरे आज ना तुम्हाला पुरणाच्या पोळ्या करून खाऊ घालते बाबा. तुम्हाला पुरणाच्या पोळ्या आवडतात ना? मुक्ताबाई तोडक्या शब्दात बोलायची, हो आई, मला ना पुरणाची पोळी आवडते. नाही, अरे आपल्या लहान लेकरांचं आपल्याला कौतुक असतं, पण तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे त्या आईला काय आनंद असेल. आज ना तुम्हाला पुरणाची पोळी करते. आळंदीमध्ये जाऊन कुठून तरी भिक्षाटन करून विठ्ठलपंतांनी आपल्या लेकरांसाठी पुरणासाठी डाळ आणली. पुरण शिजत होतं, स्वयंपाक होत होता. मुक्ताबाई काही वस्तू आपल्या तोडक्या छोट्या हाताने आपल्या आईच्या हातात देत होती, स्वयंपाकात मदत करत होती. ही मुलं थोडी मोठी झाली होती. यांचं वय असं सांगतात, ज्यावेळेस आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळेस निवृत्तीनाथांचं वय 14 वर्षाचं आहे. सोपान ज्ञानदेवांचं वय 12 वर्षाचं आहे. सोपान काकांचं वय 10 वर्षाचं आहे. आणि मुक्ताबाई अवघी 8 वर्षाची आहे. 8 वर्षाचं वय आहे मुक्ताबाईचं. 8 वर्षाची मुक्ताबाई आईच्या हाताखाली काही वस्तू देते. आई असं कर, आई तसं कर, आई हे कर. संध्याकाळची वेळ झाली, स्वयंपाकाला आज संध्याकाळ झाली होती. कधीतरी एखाद्या वेळेस यांना जेवण भेटत होतं. आईने आपल्या लेकरांना बसून वाढवलं. तिन्ही चौघही भावंड समोर जेवायला बसवले. चौघांनाही जेवायला वाढलं. मुलं जेवत होते. आई एका मुलाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. कधी ज्ञानोबाऱ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होते, कधी सोपान काकांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. निवृत्तीनाथांची आता आईला चिंता नव्हती, कारण माझा निवृत्ती मोठा आहे आणि माझा निवृत्ती वैराग्य संपन्न आहे. त्याला शहाणा काय, वाईट कोण, चांगला कोण याची जाण त्याला आहे, पण माझ्या तिन्ही लेकरांना याची जाण नाही. अरे या 2 लेकरांना, तिघांना तरी असेल, पण माझी मुक्ती एवढी लहान आहे. माझी मुक्ती मुलगी आहे. असं म्हणतात रे, आईचा जीव आपल्या मुलापेक्षा जास्त असतो असं म्हणतात लोक. मला माहित नाही, असं म्हणतात लोक. मुलीमध्ये आईचा जीव जास्त असतो, पण माझी मुलगी असून लहान आहे म्हणून आईचा फार जीव रुक्मिणी मातेचा मुक्ताबाईवर होता. माझी मुक्ते चल मी तुला घास भरवते म्हणून आईने त्याच पानावरचा छोटासा घास तोडावा आणि मुक्ताबाईच्या मुखामध्ये घास घालावा. आता त्या आईच्या दोन्ही डोळ्याला धारा आहेत. रुक्मिणी माता रडतात. आई का रडते? नाही रे बाबा, रडत नाही मुक्ते, मी रडत नाही. अगं हे चुलीचं धुपूट माझ्या डोळ्यात गेलं मुक्ते, मी रडत नाही. हा धूर माझ्या डोळ्यात गेला मुक्ते, मी रडत नाही. आई खरंच रडत नाही ना तू? नाही आई, नाही मुक्ते, मी रडत नाही. आणि चौघही भावंड जेवत होते. जेवत असताना एका मुलाच्या मुखामध्ये या आईने घास घालावा. अहो काय माहीत जगाच्या पाठीवर असं दुःख कोणाच्या जीवनात येऊ नये की आपल्या सुख स्वरूप असणाऱ्या चौघाही मुलांना आपल्याला आता कायमचं सोडून जायचंय. अरे माणसाला मरण तर हे प्रासंगिक येतं, माणसाला मरण तर हे नकळत येतं. माणसाला मरण कधी येतं हे आपल्याला आपलं मरण कळत नाही. पण रुक्मिणीला माहीत होतं की मला काही वेळेने माझ्या लेकरांना सोडून जायचंय, पण या लेकरांना मी कसं सोडून जाऊ? जड अंतकरणाने रुक्मिणी मातेने आपल्या छातीवर दगड ठेवला होता. स्वयंपाक तसाच झाकून ठेवला. मुलं उठली स्वयंपाकातून, मुलं बाजूला बसली. पंतांना आवाज दिला, मालक या तुम्ही जेवा. नाही रुक्मिणी, तूच जेवण कर, मला काही भूक नाही. दारात बसले होते विठ्ठलपंत, एका हातात काठी घेऊन काठीने काहीतरी जमीन उकरल्यासारखं करत होते. विठ्ठलपंतांच्या डोक्यात विचार होता, नक्कीच हे आळंदीतले कर्मठ ब्राह्मण माझ्या लेकरांना समाजात घेतील का नाही? विठ्ठलपंत तो विचार करत होते. जो त्रास मला झाला तो माझ्या लेकरांना होईल का, या विचारात विठ्ठलपंत होते. आज त्यांच्या पोटाला भूक नव्हती, विठ्ठलपंतांच्या पोटाला भूक नव्हती. रुक्मिणी मातेने सुद्धा अन्नाचा घास ग्रहण केला नव्हता. सकाळपासून आपल्या लेकरांसाठी अन्न केलं, आपल्या लेकरांना जेवू घातलं. संध्याकाळची वेळ झाली. पहिले प्रहर में हर कोई जागे, दुसरे प्रहर में भोगी आणि तिसरे प्रहर में तस्कर जागे, चौथे प्रहर में योगी. पहिला प्रहर संपला. पहिल्या प्रहरात सगळीच लोक जागतात 6 ते 9. दुसऱ्या प्रहरात लोक शांत झोपले. 9 वाजताच्या नंतर दुसरा प्रहर सुरू झाला आणि दुसऱ्या प्रहराला आपल्या लेकरांना झोपत होती. हाताला हात दिला, उठवलं. म्हणे ज्ञानदेवांना पहिल्यांदा झोपू घातलं. सोपान काका झोपले, निवृत्तीनाथ झोपले, मुक्ताबाईला झोपू घातलं.
पण एक सांगू, आता निघायचंय, आता निघायचंय, आता निघायचंय. पण जड अंत करून दोघांचेही पाय निघत नव्हते. पण बापाला असं म्हणतात, मोठं जड अंतकरण करावं लागतं. बाप फार दुःख पचवतो साहेब, असं म्हणतात ना लोक. आपल्याला लहान सहान दुःख आलं की आपण आई ग म्हणतो, पण आपल्याला मोठं दुःख आलं की बाप रे म्हणतो. कारण आपल्याला छोटं छोटं दुःख पचवण्याचं सामर्थ्य आई देते आणि मोठं दुःख सहन करण्याचं सामर्थ्य बाप देत असतो. आपल्याला काटा टोचला की आई ग म्हणतो आणि समोर जर मोठा साप दिसला की बाप रे म्हणतो. कारण मोठं दुःख पचवण्याचं सामर्थ्य आणि सहन करण्याची शक्ती बाप देत असतो. बाप ही मोठी आपली काठी असतो, छत्र असते. दादा ऐका, विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलं, ए रुक्मिणी चल, आता गेलं पाहिजे आपल्याला. सोड हा मोह, आपल्या लेकरांना घेतलं पाहिजे. टाकून दे मोह. मी तर तुम्हाला सांगितलं होतं विठ्ठलपंतांचं वैराग्य कसं होतं, सविवेक वैराग्य होतं. कालच्या कथेत आपण बोललो होतो, सविवेक वैराग्य होतं. विठ्ठलपंत निघत होते, पण आईला निघवत नव्हतं. आईला त्या 3 लेकराचं काही वाटत नव्हतं साहेब, 3 लेकरांचं काही वाटत नव्हतं. पण सगळ्या विदर्भ आणि खानदेशाला पदरात घेणाऱ्या माझ्या मुक्ताबाईची चिंता होती. त्या आईला मुक्ताबाईची चिंता होती. माझ्या मुक्तीचं होईल कसं, सांगू सांगू. दारात जायची रुक्मिणी माता, दारात जायची, परत वापिस यायची, परत त्या मुक्ताबाईच्या चेहऱ्याकडे पाहायची, काय होईल माझ्या लेकराचं. परत त्या मुक्ताबाईच्या चेहऱ्याकडे पाहायची, काय होईल माझ्या लेकराचं, काय होईल माझ्या मुक्तीचं. अरे हे तिघं तर पुरुष आहेत, पण माझ्या मुक्तीला कोण सांभाळेल. म्हणून एक सांगू मायबाप, मुक्ताबाईच्या उशाजवळ जाऊन रुक्मिणी माता बसली. मुक्ताबाईचं शिर आपल्या मांडीवर घेतलं, मुक्ताबाईच्या केसायला कुरवाळायला लागली. म्हटले, मुक्ते तुझी माय अभागी आहे, तुझी आई अभागी आहे मुक्ते, की तुमच्यासारख्या अशा चांगल्या भावंडांना जन्म देऊन आज ते तुम्हाला टाकून चालले. तुमचे मायबाप तुमचे कायम अपराधी राहतील. मुक्ते सांभाळ स्वतःला. मुक्ताबाई झोपल्या होत्या. चौघापैकी कोणालाच उठवण्याची इच्छा नव्हती. पण काही कथाकार असं म्हणतात की निवृत्तीनाथांना विठ्ठलपंतांनी आधीच सांगितलं होतं की बाबा रे, या तिघाही भावंडांची काळजी तुझ्यावर आहे. त्यावेळेस सगळे झोपलेले असताना आई निघाली. साहेब सांगू, जसा एखादा प्राण शरीरातून जाताना आपल्याला दिसावा ना, नाही का, नगरी भैरवी नाही का, नगरी छोड़ चला बंजार पंचम, इस नगरी के 9 दरवाजे 10वां ठाकुर द्वारा रे, छोड़ चला बंजार नगरी, छोड़ चला बंजार. मायबाप निघाले, पण परत येत होते. जड अंतकरणाने मायबाप निघून गेले. चौघही पोरके झाले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता प्रयागला गेले. गंगा यमुना सरस्वतीचा संगम ज्या ठिकाणी आहे, त्या प्रयागला त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. इतिहासामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेला कधीच इतिहास विसरणार नाही की त्यांनी 4 नररत्न, 4 महापुरुष, 4 संत, 4 भगवत स्वरूप संत या समाजासाठी दिले आणि या समाजाला सुखा करता दिले. आज जगात असा महात्म्याला ज्ञानोबारांचं नाव माहित नाही, असा महात्मा कितीतरी महात्मे. म्हणून पुढचा असा काळ गेला. त्यानंतर समाज यांना आपला स्वीकार करू देत नव्हता. पुढे अनेक घटल्या घडणी. म्हणून अशी शुद्ध संतती सुद्धा आपल्या पोटात जन्माला यायला भाग्य लागतं. गेले प्रयागला गेले. प्रयागला त्यांनी शरीर प्रयागलाच का टाकलं. मामासाहेब म्हणतात, प्रयागामध्ये जर आपला शरीर टाकलं गेलं तर त्याला प्रयागामध्ये त्याला मोक्ष मिळतो. म्हणून त्यांनी प्रयागामध्ये आपलं शरीर समर्पित केलं. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेंनी आपलं देहांत प्रायश्चित्त केलं, तरी सुद्धा समाजांना स्वीकारत नाही. एवढी शुद्ध संतती जन्माला आली याचं कारण विठ्ठलपंतांनी संन्यास आश्रमामध्ये काशीला केलेलं तप, त्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये 12 वर्षे केलेलं तप ते उदयाला आलं. चौघी संतती त्यांच्या पोटी जन्माला आली. अशी सुंदर कथा या स्वरूपाने आज आपण 3ऱ्या दिवशीच्या कथेमध्ये ऐकली. मला माहिती आहे, मला कथा फार जड जाते, हे मला माहिती आहे.
पण आता उद्यापासून संक्षिप्त स्वरूपात कथा होणार आहे. ज्ञानोबाऱ्यांचं उद्या चरित्र. आळंदीतल्या ब्राह्मणांना विचारलं, निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबाऱ्यांचा काही संवाद आहे की दादा आपल्याला शुद्धीची गरजच नाही, आत्मा कायम शुद्ध असतो, हा विचार आहे. त्यानंतर आळंदीतल्या ब्राह्मणांनी पैठणला पाठवलं आणि पैठणात झालेली ब्रह्मसभा, रेड्याच्या मुखातून बोलवलेला वेद, पित्र जेवायला बोलवली तो विचार, आपल्या वडिलांचे मामा, बरं का, त्या मामाकडे लक्ष नका देऊ, आपल्या वडिलांचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे, म्हणजे ज्ञानोबाऱ्यांच्या विठ्ठलपंतांच्या आईचं माहेर आहे पैठण, आणि त्यांचे मामा आहेत कृष्णाजी पंत देवकुळे, ते त्यांच्या घरी गेले तो विचार, आणि विठ्ठलपंतांचा समाचार मिळालेला असं दुःख आपण उद्याच्या कथेमध्ये ऐकणार आहोत. आजची कथा इथंच समर्पित होते. आपले आदरणीय यजमान आरतीची तयारी करतील, तोपर्यंत आमचे गोपाल भाऊ एक सुंदर भजन गातील. ते भजन श्रवण करा आणि आरती करून तुम्ही घरी जा.